ओम श्री गणेशाय नमः। अथ वैष्णवचित्तेषु दृष्टावभक्तिमलौकिकीं निजलोकं परित्यज्य भगवान् भक्तवत्सलः आवनमाली घनश्यामः पीतवासा मनोहरः आकांची कला परुचिरो आलसन मुकुटकुण्डलः त्रिभग्नललित शारो कौस्तुभेन विराजितः कोटि मन्मथ लावण्यो हरिचंदन चर्चितः। सूत म्हणाले, त्यावेळी आपल्या भक्तांच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून तेथे आले. त्यांच्या गळ्यात वनमाला शोभत दिसत होती. पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते. त्यांनी पितांबर परिधान केला होता. कमरेभोवती मेखला शोभत होती. मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते. वक्षस्थलावर कौस्तुभ मणी चमकत होता. संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता. त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते. ते म्हणजे परमानंदाची चैतन्यमय मूस होते. असे बळमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते. परमानंद चिन्मूर्तिर्मधुरो मुरलीधरः अविशेष स्वभक्तानां हृदयान्यमलानि च. वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते. वैकुंठवासिनो ये च वैष्णवा उद्धवादयः तत्कथा श्रवणार्थे गुणरूपेण संस्थिता. तदा जय जया राहो रसपुष्टिरलौकिकी चूर्ण प्रसून वृष्टी श्रवच मुहुहा शंकरो अप्यभूत. तेव्हा जयघोष होऊ लागला. भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह होऊ लागला. गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला. तत्सभा संस्थिता ताणां च देहगेहात्मविस्मृतिया दृष्टावच तन्मयावस्थां नारदो वाक्यं ब्रवीत. त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह घरदार आणि अंतःकरणाचीही जाणीवण्याशी झाली. ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले, अलौकिको अयं महिमा मुनीश्वराः सप्ताहजन्यो अद्य विलोकितो मथा आमुडाः शठाये पशुपक्षिणो अत्र सर्वे अशु निष्पापत्मा भवन्ति. मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे. येथे आलेल्या मूर्ख, धूर्त आणि पशुपक्षीही असून ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत. अतो लोके नळू नास्ति किंचित् चित्तस्य शोधाय कलो पवित्रम् अघोघ विध्वंस करं तथैव कथा समानं भुवि नास्ति सातन्य. म्हणून या कलियुगात चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पाप संचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही. के विशुद्ध्याति वदनु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशिता कोऽपि नवीन मार्गः. मुनिवन, आपण मोठे कृपाळू आहात.
लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे. या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात ते आपण मला सांगावे. कुमार उचुहा ए मानवा पापकृतयस्तो सर्वदा सदा दुराचारता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलाश्रवच कामिनः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. सनकादिक म्हणाले, जे लोक नेहमी पाप कर्मे करतात आणि नेहमी दुराचारपणा तप्त असतात, वाममार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपट्याने कामातूर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. सत्येन हीना पितृमातृ दूषका स्त्रोष्णा कुलाश्रवास्र मधर्म वर्जिता ए दांबिका मत्सरिणो अपि हिंसका सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. सत्यापासून परावृत्त झालेले, माता पित्यांची निंदा करणारे, कामणाने त्रस्तग्रस्त झालेले, आश्रम धर्माचे पालन न करणारे, दांभिक, दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. पत्रयोग्र पापाशल आच्छद्यकारेण क्रूराः पिशाचायव निर्दयाश्रवचे ब्रह्मा स्वपुष्टा व्यभिचारकारेण सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्ण चोरी, गुरुश्रीगमन आणि विश्वासघात ही 5 महापापे करणारे कपाट व ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्या प्रमाणे निर्दयी, ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. कायेन वाचा मनसापि पातकं नित्य प्रकुर्वन्ति शठाहटेनये परस्व पुष्टा बलिडा दुराशया सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. जे धूर्त, हट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पाप कर्म करीत असतात, दुसऱ्यांच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्ट वासनाने युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातन यस्य श्रवणमात्रेण पापानिह प्रजायते. आता मी तुम्हाला या संबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. तुंगभद्रा तटे पूर्वं भूत्पत्तन उत्तमं यत्र वर्णाः स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. पूर्वी तुंगभद्रा तटावर एक उत्तम शहर बसलेले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्य वर्तन आणि सत्कर्मे यात तत्पर असत. आत्मदेवा पुरे तस्मिन् सर्व वेद विशारदः श्रोतश्चार्थेषु निष्णातो द्वितीयो भास्करा. त्या नगरात वेदांचा जाणकार आणि श्रोत, स्मार्त, कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. बिभिक्षु को वित्तवालोके तत्प्रिया धुंदली स्मृता
स्ववाक्या स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा. तो धनवान असून पौरोहित्य करीत असे. त्याची पत्नी धुंदली कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारे होते. लोकवार्तारता क्रूरा प्रायशो बहु जल्पिका आशुराच गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी काही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण, कंजूष तसेच भांडखोरी होती. एवम निवसतो हा प्रेमना दंपत्यो रमा मानयो हा अर्थाः कामासयोरा सन्नसोखाय गृहदिकं. या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती, परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. पश्रवा पसराचा धर्माः पश्रवाच धर्माः समारब्धास्ताभ्यां संताल हेतवे गो बुहिरण्यवासासी दिनेभ्यो यच्छता सदा. अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन, जुमला, धन, सुवर्ण असे वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला. धनार्थं धर्म मार्गेण ताभ्यां नितं तथापि च न पुत्रो नापि वा पुत्री तत श्री चिंतातुरो मृग वृष. अशा रीतीने दान धर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली, तरी सुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातुर झाला. एकदा सद्विजो दुहाखाद गृहं त्यक्त्वा वनं गता मध्याह्ने तृष्टो आजातस्तडागं समुपेवान. तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. मध्याह्न काळी त्याला ताण लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. पित्वा जलम निशस्नास्तो प्रजादो दुःखेन कर्षितः मुहूर्तादपि तत्रैव सन्यासी आश्रवदागतः. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तेथेच बसला. थोड्याच वेळात तेथेच एक संन्यासी आला. दृष्टावपित जलम तो विप्रो यातस्तदत्तिकं आनत्वाच पादयोस्तस्य देहाश्वसन संस्थिता पुरः. संन्यासी पाणी प्याल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ संस्कारी टाकीत उभा राहिला. यतिर्वाच कथम रुदिषि विप्र त्वं का ते चिंता बलीयसी वद त्वं सत्वरं मह्यं स्वस्य
दुःखस्य कारणं. संन्याशाने विचारले, हे ब्राह्मण, तू का रडतोस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. कथम रोदिषि विप्र त्वं का ते चिंता बलियसि वद त्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारण. ब्राह्मण म्हणाला, येथे महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कऱ्यांनी गरम होते, तेच ते पितात. मद्दत्तमेव गृह्यन्ति प्रीत्या देवा द्विजातयः प्रजा दुःखेन शून्योऽहम् प्रजा दुःखेन शून्यो अहं प्राणास्य युक्तमिहागतः. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे. मी प्राण त्याग करण्यासाठी येथे आलो आहे. धीर जीवितं प्रजाहीनं धिगृहं च प्रजा विना धिग्धनं चानपत्यश्च दिक्कूलं संतती विना. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. पाल्यते या मया धेनुहा वद्या सर्वता भवेत यो मया रोपितो वृक्षः सोऽपि वद्यत्वामाश्रयेत. मी ज्या गायीचे पालन करतो तेही वांज होते, जे झाड लावतो त्यालाही कधी फुले फळे येत नाहीत. यत् फलं मद गृह्यातं तब्द तच्च शीघ्रं वनश्यति निर्भाग्यया शानपत्यश्च किमतो जीवितेन मे. मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच सडून जाते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या ह्या जीवनात काय अर्थ आहे? इत्युक्त्वा स हृदोदुच्चैस्तत्पार्श्व दुःखपीडितः तदा तस्य यते सचित्ते करुणा भुगदरीयशी. असे म्हणून तो ब्राह्मण संन्यासाजवळ ओक्साबोक्षी रडू लागला. तेव्हा त्या संन्याशाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. तद्बालाक्षरमालां च वाचायामास योगवान् सर्वज्ञात्वा यतिहा पश्चाच्चादी प्रभूचे सविस्तर. ते संन्यासी योगनिष्ठ होते. ब्राह्मणाचे ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले. यती वाच यज्ञाज्ञान प्रजारूपं बलिष्ठा कर्मणो गतिः
विवेकम तो समा साध्य त्यज संसार वासना. संन्यासी म्हणाले, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठे प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराचे वासना सोडून दे. हा शृणु विप्रमया ते अद्य प्रारब्धम तो विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. म्हणले, हे विप्र वरा, ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. यापुढील 7 जन्मात तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही. सद्यते हा सगरो दुःखम वापांग हा पुरा तथा रे मुच्चाद्य कुटुंबाशा संन्यासे सर्वता सुखम. पूर्वी राजा सगराने अडंग यांना मुलामुळे दुःख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तो आता संसाराच्या आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. ब्राह्मणवाच विवेकन भवेक्तिकं मे पुत्रं देहि बलादपि नो चैत्यजाम्यहं प्राणास्तत्त्वदग्रे शोकमूर्छितः. विवेकाने माझे काय समाधान होणार? आपल्या सामर्थ्याने का होईना? आपण मला पुत्र द्या, नाही तर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राण त्याग करतो. पुत्रादी सुखहिनो अयं संन्यासः शुष्क एव हि गृहस्थः सरसो लोके पुत्र पौत्र समन्वितः. ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव निरस आहे. लोकोपचारात पुत्र पौत्राने भरलेला गृहस्थाश्रमच श्रेष्ठ आहे. इति विप्राग्रहं दृष्टाव प्राब्रवीत्स तपोधनः चित्रकेतुर्गतः कष्टं विधि लेखा विमार्जनात्. ब्राह्मणाचा असा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला, विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट सोसावे लागले. न यशसी सुखं पुत्राधता दैवातोद्यमः अतो हटेन युक्तो अशी हार्तिनं की वदाम्यहं. एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तो मोठ्या हट्टाने माझ्या समोर याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू? तस्याग्रहं समालोक्य फलमेकं स दत्तवान् इदं भक्षय पत्न्या त्वं दत्तः पुत्रो भविष्यति. ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावयास दे, त्या योगी तिला एक पुत्र होईल. सत्यम शौचम दया दानमेक भक्तं तु भोजन वर्षावधी श्रिया कार्यं तेन पुत्रो अति निर्बलः. तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य पावित्र्य दया दान यांचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्यायोगे पुत्र सुस्वभावी निपजेल.
हे व मुक्तत्वाय यो योगी विप्रस्तो गृह मागतः पत्न्याः पानव फलं दत्त्वा स्वयं यातस्तु कुत्रचित. असे म्हणून ते योगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ सतकर्षण महाराज की जय. ओम प्रभु रामचंद्र महाराज की जय. सीता माता की जय.